ये लोग मराठी का सख्ती करते हैं, जितना अच्छी तरीके से उनका आदित्य और अमित बोल नहीं पाता ना, उतनी अच्छा हमारी ये बहनें बोल पाएंगी। अरे चिंटू दादा, मतासाठी इतकी लाचारी करणार, इतके त्यांचे पादत्राणे चाटणार, शी खरंच काय निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे ना। मराठी भाषेवरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता थेट प्रचार सभेपर्यंत पोहोचलाय। भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ठाकरे विरुद्ध भाजप असा नवा वाद उफाळून आला असून उत्तर भारतीय आणि मराठी असा संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलाय। एका प्रचार सभेत बोलताना नितेश राणे यांनी थेट ठाकरे बंधूंवर निशाणा साधत म्हटलं, आदित्य आणि अमित ठाकरे जितनी अच्छी मराठी नहीं बोलते उससे अच्छी मराठी यहाँ के हमारे उत्तर भारतीय हिंदू भाई बहन बोलते हैं। ये लोग मराठी का सख्ती करते हैं, बोलते हर एक को मराठी आना चाहिए, कहीं इनको मालूम नहीं हमारे उत्तर भारतीय भाइयों को इनके बेटों से ज्यादा अच्छी मराठी आती है। अच्छी तरीके से उनका आदित्य और अमित बोल नहीं पाता ना, उतनी अच्छा हमारी ये बहनें बोल पाएंगी। दरम्यान या विधानावर ठाकरे गटाच्या नेता अयोध्या पोळ यांनी आक्रमक भूमिका घेत नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। त्या म्हणाल्या, जर उत्तर भारतीयांना इतकी उत्कृष्ट मराठी येत असेल तर त्यांच्या पुढे आम्ही हिंदीत का बोलत आहात? नितेश उर्फ चिंटू दादा, मतासाठी किती ती लाचारी? महाराष्ट्रात मराठी भाषेच्या नावाखाली ठाकरे बंधूंवर टीका करायची आणि स्वतः मात्र प्रचारात हिंदीचा वापर करायचा, हा प्रकार म्हणजे केवळ मतांसाठी केलेली लाचारी। चिंटू दादा अर्थात नितेश दादा हे सांगत आहेत की कनिष्ठ ठाकरे बंधूंपेक्षा अर्थात आदित्यजी आणि अमितजी यांच्यापेक्षा उत्तर भारतीय लोकांना मराठी चांगली येते। हे ते कशा पद्धतीने सांगतायत, कुठल्या भाषेत सांगतायत? तर हिंदी। अरे चिंटू दादा, जर तुझ्या समोर बसलेली मंडळी जर त्यांना आदित्य साहेबांपेक्षा आणि अमितजींपेक्षा चांगली मराठी येते, तर मग हे तू मराठीमध्ये का सांगत नाहीस? तू हे हिंदीत का सांगतोस? अरे मतासाठी इतकी लाचारी करणार, इतके त्यांचे पादत्राणे चाटणार, शी खरंच काय निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे ना। अरे थांबवा कुठेतरी हे। आमचा कधीच कुठल्याच जातीला कुठल्याच भाषेला आमचा विरोध नव्हता। आमचा विरोध आहे तो त्या उर्मटपणाला की आम्हाला मराठी येत नाही, आम्हाला मराठी शिकायची नाही किंवा आम्ही बोलणारच नाही, त्या उर्मटपणाला आमचा विरोध आहे। जर त्यांचा जन्म इथे झालेला आहे, ते वाढले तिथे, शिकले तिथे, तर आमची एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी म्हणून आमची एक माफक इच्छा असते की त्यांनी मराठी बोलावं, येत नसेल तर शिकतो म्हणावं, पण आम्ही बोलणारच नाही, आम्हाला येतच नाही, आम्ही शिकणारच नाही। जो उर्मटपणा आहे ना, त्या उर्मटपणाला आमचा विरोध आहे। आणि मला अजून एक नितेश चिंटू दादाला सांगायचं आहे की बाबा थोडासा अभ्यास करून येत जा आणि तू आदित्य साहेबांची तर बरोबरी करायलाच जाऊ नकोस, कारण कालचं जे भाषण आहे ना, त्या भाषणामध्ये तुम्ही लोक कुठे म्हणजे दूर फेकल्या गेलेले आहात। इतकं उत्कृष्ट अख्ख्या देशाला कळलेलं आहे की हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा तरुण बोलतो आहे म्हणून। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र।